नमस्कार मित्रांनो, माझं नाव ओम निगम. तर आज आपण बघणार आहोत की मार्केट कसं चालत आहे आपलं. तर मित्रांनो, मी इथं निफ्टी 50चा डेचा चार्ट ओपन करून घेतलेला आहे. तर मित्रांनो, आपल्याला इथं दिसत आहे बघा, इथून मार्केटने डाऊनफॉल दिला आहे. हे बघू शकता, हे खूप वेळेस मार्केटसोबत झालेलं आहे मार्केटमध्ये. तर मित्रांनो, अशा सिच्युएशनमध्ये आपल्याला दिसत आहे की मार्केट इथून सपोर्टला टच करून परत अप ट्रेंड घेत आहे. एक ट्रेंडमध्ये चालू आहे मार्केट. तर मित्रांनो, मागचे 8 दिवस आपण बघू शकतो मार्केट खूपच डाऊनफॉल देत होतं आणि आता मागच्या हप्त्यात मार्केटने थोडा अप ट्रेंड दिलेला आहे. तर पुढे मार्केट कसं राहू शकतं? तर इथं सहसा आपल्याला दिसत आहे की मार्केट एक असं चॅनल बनवत आहे. चॅनल बनवत आहे. तर चॅनलनुसार मित्रांनो मार्केट फसलेलं आहे अजून. तर वरती मित्रांनो मार्केट रेजिस्टन्सला टच करायला येईलच. म्हणजे पुढच्या 8 दिवसात सुद्धा आपल्याला एक बुलिश मूव्हमेंट आपल्याला भेटू शकते मार्केटमध्ये. तर मित्रांनो हे कारण का बरं होऊ शकतं? तर मित्रांनो सहसा आता इलेक्शन चालू आहे. इलेक्शन आपलं विधानसभेचं इलेक्शन चालू आहे. म्हणून मार्केटमध्ये बुलिश मूव्हमेंट आपल्याला भेटू शकते. एक शानदार याच्याने आपल्याला बुलिश भेटू शकते मित्रांनो. हे बघू शकता इथं आपला निफ्टीचा आपण उघडून घेतलेला आहे. तर मित्रांनो मी इथं डेमध्ये उघडलेला आहे. डेमध्ये आपण चार्ट उघडला आहे. डेमध्ये आपल्याला समजतं की मार्केट 8 दिवसाचं मार्केट कसं असतं, मार्केट डाऊनमध्ये आहे की मार्केट अप ट्रेंडमध्ये आहे, ते आपल्याला समजतं मित्रांनो. ओके. तर मित्रांनो इथं आपण बघू शकतो मार्केटला इथं एक चॅनल बनत आहे. तर मित्रांनो हा एक स्ट्रॉंग रेजिस्टन्स आहे आपल्यासाठी, जो की आहे 22,300चा, नाही 23,000चा आपला. हा 23,000चा आपला हा सपोर्ट आहे. तर मित्रांनो हा सपोर्ट अजून मार्केटने ब्रेक केलेला नाही आहे. म्हणजे याचा अर्थ मार्केट इथं परत रिस्पेक्ट करायला येईल इथं. म्हणजे इथून आणखी आपल्याला 8 दिवस मार्केटमध्ये बुलिश मुवमेंट दिसणार आहे. तर मित्रांनो हे प्रेडिक्शन असतं. याच्याने आपल्याला समजते आहे की मार्केट इथून वर जात नाही आहे, मार्केट याच्या खाली जात नाही आहे. म्हणजे एक मार्केट इथून परत आपल्याला मूव देणार आहे. कारण इलेक्शन बी आहे, तर सगळं डिसिजन आपल्या फेवरमध्ये जात आहे. तर मित्रांनो बघू शकता, हे आपल्या 8 दिवसमध्ये गॅपअप मार्केट खूप वेळेस उघडलं आहे. इथं गॅपअप उघडलं आहे, नंतर इथं गॅपअप झालेलं आहे. इथं सुद्धा गॅपअप मार्केट आहे. त्याच्यानंतर इथं बी मार्केट गॅपअप ओपन झालेलं आहे. इथं पण मार्केट गॅपअप ओपन झालेलं आहे. तर गॅपअप ओपन नव्हतं, त्यामुळे मार्केट आपल्याला बुलिश मुवमेंट भेटते मार्केटमध्ये. तर आपण सहसा बघू शकतो मार्केट कसं चालत आहे. मार्केटमध्ये रिजेक्शन कॅन्डल भरपूर आपल्याला भेटतील, त्यामुळे मार्केट वर जाण्याची दाट शक्यता आहे. तर मित्रांनो जेव्हा चॅनल बनतं तेव्हा मार्केट रेजिस्टन्सला किती वेळेस टच करतं हे तुम्हाला माहीत नसेल, मी सांगून देतो. आता इथं मित्रांनो मार्केटने 3 वेळेस टच केलेला आहे रेजिस्टन्सला. म्हणजे मार्केट अजून एक वेळेस टच करेल आणि इथून आपल्याला डाऊनफॉल चांगला बघायला मिळू शकतो. ओके. मी सांगत नाही आहे की आपल्याला मिळेलच, बघायला मिळू शकतो. जर मित्रांनो इथून जर इथं ब्रेकआउट मिळाला, इथं जर आपल्याला मार्केट दिसलं, तर मित्रांनो मार्केटमध्ये इथून बुलिश येण्याची बेरिश येण्याची खूप शक्यता आहे इथून. कारण मार्केट बेरिश येऊ शकतं, कारण मार्केटने इथं 3 वेळेस मार्केटने टच केलेलं आहे रेजिस्टन्सला. चौथ्यांदा टच केल्यावर मार्केट डाऊनफॉल देऊ शकतं. तरी आपण लक्षात ठेवा आणि सेफली ट्रेडिंग करा. मार्केट आपलं आलेलं आहे रेजिस्टन्स जवळ टच करायला आपल्याला मार्केट आलेलं आहे. मार्केट इथून इथं टच केल्यानंतर मार्केट इथून डाऊनफॉल देण्याची शक्यता आहे. म्हणून इथं अप साईडमध्ये ट्रेड घेण्याची कोशिश करू नका. पुटचे ट्रेड घ्या. पुट पुटमध्ये चांगला पैसा बनतो, कारण मी बी मित्रांनो एक स्कॅल्पर आहे. एक स्कॅल्परला माहिती असतं की त्याला प्रॉफिट कुठे भेटतं.
ओके. तर मित्रांनो, प्रॉफिट तुम्हाला फक्त पुट साईडमध्ये जास्त प्रॉफिट मिळतो मित्रांनो. तर पुटचे प्रीमियम घ्या तुम्ही. मी तुम्हाला सजेशन करतो. पुटचे प्रीमियम सध्या आता आपण मार्केट 2 दिवस आपण बघून घेऊया. आज शनिवार आहे. सोमवार मंगळवार मार्केट इथं येऊन जाईल मित्रांनो. रेजिस्टन्स टच करून जाईल. तिथून जर रेजिस्टन्स टच केला पण मार्केटनी तर समजा आपल्याला रिजेक्शन कॅन्डल दिली, तर मित्रांनो आपण कन्फर्म होऊन जाऊ की मार्केट एक चांगलं डाऊनफॉल देणार आहे आणि पुटचे आपले ट्रेड वाढणार आहे. ओके. तर हे लक्षात ठेवा आणि बघूनच माइंडसेटमध्ये ठेवा. जे नवीन ट्रेडर्स आहेत त्यांना अजून माहिती नाही आहे की मार्केट कसं चालतं, त्यांना ॲनालिसिस जमत नाही, म्हणून त्यांच्यासाठी आपण व्हिडिओ बनवली. आणि हे लक्षात ठेवा की मार्केटमध्ये चालू एक चॅनल चालू आहे. चॅनलमुळे तुम्ही ट्रॅप होऊ शकता मित्रांनो. ट्रॅप व्हायचं नाही आहे मार्केटमध्ये. मार्केट जर अप ट्रेंड दाखवत असेल तर मित्रांनो एक वेळेस कन्फर्म करत जा. एक वेळेस चार्ट बघत जा. डेचा चार्ट बघायचा, 15 मिनिटचा चार्ट बघत जा, 5 मिनिटचा चार्ट्स ॲनालिसिस असतं. तर मित्रांनो मी 5 मिनिटमध्ये ॲनालिसिस करतो, कारण मी थोडा मोठा ट्रेडर आहे. जे न्यू ट्रेडर्स असतात ते 15 मिनिटच्या टाईम फ्रेमवर करत असतात, कारण मित्रांनो जास्त टाईम राहिला तर मित्रांनो त्याच्याने आपल्याला ट्रेड चांगला घेता येतो. म्हणून 15 मिनिटच्या टाईम फ्रेमवर ट्रेड करा. मी त्यांना स्कॅल्पिंग करण्यासाठी आपण 1 मिनिटची कॅन्डल वापरतो. सहसा तुम्ही अजून स्कॅल्पिंग करू नका जे न्यू ट्रेडर्स आहे. जर तुम्हाला मार्केटमध्ये फुल टू नॉलेज भेटलं तेव्हा मार्केटमध्ये तुम्ही स्कॅल्पिंग करू शकता. ओके. तर मित्रांनो असा आपला आजची व्हिडिओ होती. तर मार्केट असंच राहणार आहे हे लक्षात ठेवा. हा स्ट्रॉंग सपोर्ट आहे, सॉरी रेजिस्टन्स आहे स्ट्रॉंग 22,900च्या आसपास, म्हणजे 23,000च धरा. हा आपला इथून जर मार्केटने डाऊनफॉल दिलं तर मार्केट आपण समजू शकतो मार्केट बेरिश होणार आहे आणि चांगली एक आपल्याला तगडी मुवमेंट इथं बघायला मिळणार आहे. तर मित्रांनो वेट करा सोमवार आणि मंगळवार, त्याच्यानंतर बुधवारी बघा मार्केटमध्ये काय होणार आहे. ओके. आणि आपल्या चॅनलला हक्काने सबस्क्राईब करा. काही क्वेरीज असतील कमेंट्स करा. आपलं टेलिग्राम चॅनल आहे, त्याच्यावर आपण डेली बेसिसवर प्रेडिक्शन टाकत असतो. टेलिग्राम चॅनलला जॉईन करा आणि माझ्यासोबत ट्रेडिंग करा. त्याच्यावर आपण लाईव्ह ट्रेडिंग करतो मित्रांनो. लाईव्ह ट्रेडिंगसोबत मी प्रेडिक्शनही टाकत असतो की आपल्याला कॉल कुठे घ्यायचा, पुट कुठे घ्यायचा. तर त्याच्यासाठी टेलिग्रामला तुम्ही जॉईन करू शकता. आणि जर नवे असाल तर तुम्हाला गरज आहे की तुम्ही प्रेडिक्शनसाठी चॅनलला जॉईन करा, कारण तुम्ही नवे असाल तर. ओके. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. काही क्वेरीज असतील कमेंट्स करा. कमेंट्सवर तुम्हाला रिप्लाय लगेच भेटेल. ओके. तर ध्यानात ठेवा आणि मार्केटचा माइंडसेट ध्यानात ठेवूनच चाला. ओके. भेटूया आपण लवकरच सोमवारी लाईव्ह ट्रेडिंगमध्ये.